आम्हाला जेवढे समजते त्यानुसार आम्हाला माहित आहे की या भारतातील ब्राह्मणशाही आमचा सर्वात मोठा शत्रू आहे. आमचाच नाही हो, आमचंच वाटोळं नाही केलं, इतर धर्मीय लोकांना तुमचं सुद्धा सत्यानाश या ब्राह्मणशाही विचारसरणीनेच केला हरामखोरांनी. हे आम्हाला समजलं पाहिजे. या ब्राह्मणशाही विचारसरणीच्या भोवती तुम्ही स्वतःला गुरफटून घेतलं आणि आम्ही जेव्हा जेव्हा या ब्राह्मणशाहीवर वार करतो, आम्ही जेव्हा जेव्हा या मनोवादावर वार करतो, तेव्हा तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आम्ही तुमच्यावर वार करतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजात तेढ निर्माण होत आहे. या लोकांनी तुम्हाला सांगितलं, यांनी असं साहित्य निर्माण करून ठेवलं की राम सेतू पाण्यावर तरंगते. हे असंही सांगू शकले असते तुम्हाला की राम सेतूचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप बेस्ट आहे. याने काय सांगितलं तुम्हाला, राम सेतू चमत्कारिक दृष्टीने त्याचे दगड तरंगतात म्हणते पाण्यावर. मग याने तुम्हाला मूर्खात काढलं ना. एक महाराज आला होता आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये, तिथे त्याची मोठी भागवत कथा होती, लाखोनो लोक होते. तो आला आणि अमरावतीत येऊन म्हणाला की म्हणजे विद्यार्थ्यांना बेलाचे पानं लावले पाहिजे म्हणजे पिंडीले पास होऊन जातात म्हणते. याच्या मायने याला असंच पास केलं तर काय माहित, बेलाचे पानं लावा म्हणजे पिंडीले पोटते पास होतात म्हणे. सांगा बरं आता किती मूर्खात काढणं हे. बरं इतर धर्मीय लोकांना तरी ही गोष्ट पटते काय? आणि तुमच्या घरात असलेले मुलं बाळ असतील त्यांनी तुम्ही काय बेलाचे पानं पिंडीले लावूनच पास केलं काय? तुम्हाला हे दिसून आलं की हे तुम्हाला आमचंच नाही यांनी वाटवलं केलं, आम्हाला 1000 वर्ष गुलामगिरीत नाही ठेवलं यांनी, आताही ते तुमचा सत्यानाश करून राहिले. हे समजलं पाहिजे. म्हणून तुमचे आमचे दुश्मन काही वेगळे